तर सरकारकडून कंत्राटदारांच्या थकबाकीवर सत्ताधारी आणि विरोधकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूया। दर महिन्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही पैसे टाकावे लागतात, त्यामुळे हा थोडासा जो पॅच आहे, ज्याला आपण संकटाचा पॅच म्हणू शकतो, परंतु ते पैसे सर्व करायला बॅलन्सिंग करायला थोडं सरकारची कसरत निश्चित आहे, परंतु त्या योजना बंद करता येत नाही। म्हणून त्याला पहिली प्रायोरिटी, नंतर कॉन्ट्रॅक्टरला प्रायोरिटी, हे सरकारचं धोरण। जवळपास 386 कोटीचा काहीतरी प्रस्ताव आहे, तो धुडकात पडला आहे। शेतकऱ्याला मदत नाही। जलजीवन मिशनचे पैसे 1800 कोटी रुपये केंद्राकडून वर्षभरापासून येत नाही, त्यामुळे ती योजना बंद पडली आहे। आपल्या निराधार योजनेचे पैसे 4 महिन्यापासून त्या गरिबांचे पैसे मिळत नाही आहेत। 6 महिन्यापासून रोजगार हमीचे पैसे मिळत नाही आहेत। तर आहे काय बोलाची कडी बोलाचा भात, बाता करते रहो। तर कंत्राटदारांच्या या राज्यव्यापी संपामुळे नेमकी कुठली कामं रखडलेली आहेत बघूया। राज्यभरातील गावांतर्गत रस्त्यांची कामं, पाणीपुरवठा विभागाअंतर्गत येणारी कामं रखडलेली आहेत। शासकीय आस्थापनाच्या दुरुस्तीची सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल कामं देखील रखडलेली आहेत। पंतप्रधान ग्रामविकास योजनेअंतर्गत येणारी कामं सुद्धा यामुळे रखडू शकतात। ही कामं देखील याच कंत्राटदारांकडून केली जातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।